तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो, व्हेजिटेरियन हो तो आ जाओ असं म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी बोलणे न बोलणे, मराठी माणसांना घर नाकारण्यावरून सातत्यानं वाद झाल्याचं पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील ताडगेदेव परिसरात आलिशान इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या एका घराची जाहिरात करताना हे घर मांसाहार करणाऱ्यांना मिळणार नाही असं वक्तव्य करणारा प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीकेची प्रचंड झोड उठली. तर मनसेनं त्याला दिसेल तिथं ठोकाचा पवित्रा घेतला. आता त्या भावेश कावरेनं मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. भावेश कावरेच्या व्हिडिओमुळे मुंबईत मांसाहार करणाऱ्या मराठी लोकांना घरी नाकारण्याचा मुद्दा पुन्हा तापला. त्यावर भावेश कावरे यांनी स्पष्टीकरण देऊनही हा वाद शमला नव्हता. त्यामुळे आता भावेश कावरे हा मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला आला होता. मात्र राज ठाकरेंची भेट त्याला न मिळाल्याने तो अमित ठाकरे यांना भेटला. या भेटीत भावेश कावरेने अमित ठाकरेंसमोर आपली बाजू मांडली. मात्र कुठलीच सफाई न देता बिनशर्त माफी मागण्याचा सल्ला अमित ठाकरेंनी दिला. तसेच तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो असं म्हणत अमित ठाकरे बैठकीला आलेल्या भावेश कावरेवर संतापल्याचं पाहायला मिळालं. अमित ठाकरे यांनी म्हटले, ती बिल्डिंग शाकाहारी आहे हे कोण बोललं? त्यावर नाही, ते फक्त फ्लॅटसाठी होतं असं भावेशने म्हटले. मात्र त्यावर अमित ठाकरे चिडले. फक्त ते फ्लॅटसाठी होतं, मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहे, तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो अशा शब्दात अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. तुला या गोष्टी कळायला हव्यात. तुझ्या घरच्यांना काय वाटलं असेल? तू उगाच थोड्याशा पैशांसाठी मुंबईच्या लोकांमध्ये तणाव निर्माण केला, थोड्या पैशांसाठी, प्रसिद्धीसाठी. सोडून द्या ना पैसे, असंही अमित ठाकरेंनी यावेळेस भावेशला म्हटलेलं आहे. नाही, ते शाकाहारी घराला शाकाहारी घरासाठी आहे, ही बिल्डिंग शाकाहारी आहे, कोण बोललं? आणि ते फक्त फ्लॅटसाठी होतं. फ्लॅटसाठी नव्हतं, मी आता व्हिडिओ बघितला. तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो. मागणी झाली आणि मी फक्त फ्लॅटसाठी गेलो होता. तुला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. तुझ्या घरच्यांना काय वाटलं असेल? जिकडे आत्ता लोक मुंबईवर फोकस करायला लागले, मुंबईच्या अडचणीवर फोकस करायला लागले, तिकडे तू त्यांना भरकवलं, त्यांच्या तणाव निर्माण केला. उगाच थोड्याशा पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी सोडून झाले पैसे. भावे, जिकडे तू चांगला झाला होता तिकडे मीच तुला रील बारमध्ये बोलवलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.